जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज डोसा. तर त्यासाठी मी गाजर आणि काकडे किसून घेतलेले आहे आणि टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर एकदम अशी बारीक चिरून घेतलेले आहे. तर आत्ता मी बाउलमध्ये डोशाचं बॅटर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आत्ता मी त्याच्यामध्ये गाजरचा कीस, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि काकडीचा कीस किंवा काकडी किसून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला डोशासाठी बॅटर करून घ्यायचं आहे. आत्ता मी पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे ते. आता राई जिरीची फोडणी दिलेली आहे मी. कढीपत्ता आणि कोथिंबीर वरून टाकून घेतलेला आहे. चिमूटभर असं लाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि 1 चम्मच मी डोशाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. छानपैकी डोसा करून घेतलेला आहे. त्याच्यावर आता मी तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. डोसा मी आता पलटी करून घेत आहे. पाहू शकता पलटी करून घेतलेला आहे मी डोसा. छान असा कलरही आलेला आहे आपल्या डोश्याला. पाहू शकता तुम्ही. गरमागरम डोसे खायला खूप छान लागतात. पाहू शकता मागची बाजूही तुम्ही पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे. 2 डोसे मी बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता डोसा. आणि दहीसोबतही खाऊ शकता. छान लागतं दहीसोबतही. मीठ आणि साखर आम्ही टाकलेलं नाही दहीमध्ये. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.